हॅलो आरोही, ते चौघुले आलेत का गं ऑफिसला? नाही मॅडम, त्यांचा फोन आला होता उशीर होतोय म्हणून. त्यांचा काहीतरी भयानक अपघात झालाय. What? पाय मुरगळलाय. पाय मुरगळणे हा काही भयानक अपघात आहे का? हा माणूस इथे ऑफिसला कामाला लागला ना, हाच एक भयानक अपघात झालाय माझ्या आयुष्यात. एनिवे, ते आलं ना की त्याला पाठवून द्या आतमध्ये. ओके मॅडम. काय अरे कैसा आहे? हा, सुरांवर राग काढून झाला का? अरे मी म्हणतो ऑफिस मधला व्हाईट वॉकर आला का? त्या तुमच्या मॅडम आहेत, त्यांनी तुम्हाला आत बोलवलंय. ओ रिअली? जातो मी. ए पाय मुरगळलं ना तुमचा? रे बरं झालं आठवण करून दिली यार, विसरलो तुम्ही, सॉरी. टक टक मैं कमी नहीं औरत है तू मैन. मला ना कंटाळा आलाय तुझ्या या वाक्याला रिॲक्ट होण्याचा पण. एनिवे या या आत या. अरे तुम्ही असंच आलात? हा मग आज तो दाराचा आवाज नाही केला? थँक्यू आठवण करून दिल्याबद्दल. नाही नाही काय काय नक्की मुरगळले काय? हे पाय पाय मुरगळलाय. मग एवढा ताण? हो पाय मुरगळलाय, त्यामुळे एकदम हा? कपाळात दुखायला लागलं, एकदम असं वेदना व्हायला. मॅम कॅन आय टच द डाऊनटाऊन ऑफ माय हे डाऊनटाऊन? बसा बसा बसा. आज काय कारण? आज काय कारण म्हणजे ऑफिसमध्ये उशिरा येण्याचं काय कारण? मॅडम आज मोठ्या अपघातातून मी बचावलेलो Oh, आहे. really? माझा पाय मुरगळलाय मॅडम. Oh, really? म्हणजे मी माझ्या बिल्डिंगच्या खाली आलो ऑफिसला यायला. Okay. मी रिक्षाला हात करणार इतक्यात माझ्या मनात विचार आला की अरे दिवाळी तोंडावर आली आहे, दिवाळी तोंडावर आली आहे, माझ्या बॉससाठी मी दिवाळी गिफ्टच नाही घेतलं. मी असं गरकन फिरलो मॅडम. तुम्हाला माहिती आहे मी इथून खूप शार्प हो. आहे. गरकन फिरलो पण माझ्या पायांनी नोटीसच केलं नाही. ते पाय तिथेच राहिले, वरची बॉडी गरकन वळली आणि हे मुरगळ असा पाय एकदम मुरगळून गेला मॅडम. ही जी तुमची क्रिएटिव्हिटी तुम्ही फालतूपणात वाया घालवतात ना, हा. ते जर ऑफिसच्या कामात वापरली असती ना, तेव्हा ना सिनियर क्लार्क झाला असतात तुम्ही. बेटा इसी को लाइफ कहते हैं. ए गबरे शाण्या. कोण बेटा? कसली जिंदगी? सॉरी. किती वाजले? किती वाजले? जा कामाला लागा, ऑफिसच्या कामाला लागा. चला हो पण मी तुमच्यासाठी गरकन वळून जो फराळ आणलाय तो तर देतो तुम्हाला. तुम्ही डोंट वेस्ट युअर टाइम नाही, प्लीज. खरंच- तुम्ही ऑफिसला जा. मॅडम मी फराळ आणलाय मॅडम. मला माहिती आहे यावर्षी तुमच्याकडे दुःखी दिवाळी आहे. तुमच्या आजे सासूबाई संत्र्याची बी गळ्यात अडकली आणि गेल्या त्या. मला माहिती आहे, कल्पना आहे मला. नाही, असं नाही. त्यासाठी मी तुमच्यासाठी फराळ आणलाय. पद्धत असते मॅडम, ज्यांच्याकडे दुःखी दिवाळी असते त्यांच्यासाठी फराळ द्यायची पद्धत असते मॅडम. हे मी तुमच्यासाठी आणलंय मॅडम, प्लीज घ्या मॅडम. तुम्ही खरंच माझ्यासाठी फराळ आणलाय? हो येस मॅडम. हाऊ स्वीट इज दॅट. येस येस ओके. मग खरं आजकाल एवढं कोणी कोणासाठी करत नाही. मी तुम्हाला उगाच नावं ठेवते पण थँक्स. म्हणजे एवढं आठवणीन तुम्ही फराळ घेऊन आला. थँक्यू सो चल मच. जानू डोळे पुसत. ए शाण्या. लायकीत राहायचं. ऍक्च्युली तुम्ही असं वागताना तर मला प्रचंड राग येतो, पण तुम्ही जरा नीट वागायचं ना प्लीज. येस मी हे जस्ट एनिवे थँक्यू फॉर दिस. येस येस ओके. ओ चकली ही अशी भिजलेली काय? पाणी पडलं असेल त्याच्यात काहीतरी. एक मिनिट, यात काय मसाला पापड कसं काय आला? अरे काढायचा राहिला बहुतेक तो. बियरचं बूच. तू काय बार मधला शिल्लक राहिलेला चाकणा घेऊन आलायस मला फराळ म्हणून? चकली लाज वाटते तुला? चकली आहे त्याच्यात म्हणून म्हटलं. शट अप. काल आधीच काढून घेतली मग बसलो मी. तुला काही लाज वाटते? काय कोण माणूस आहेस का कोण आहेस कोण तू? हे अरे कुठल्या मातीचा बनलायस तू? हसतोस काय? तू तुझ्या बॉसला फराळ म्हणून चाकणा देतोस? नॉनसेन्स. सॉरी. हे काय आहे? उचल पुडकं. जा कचऱ्याची पेटी दाखव त्याला. जा. हे नकोय तुम्हाला? हे काढण्यासारखं आहे का? ठीक आहे मम्मी, जातो मम्मी. प्लीज जा.
प्लीज. हॅव अ नाईस डे. थँक्यू. प्लीज आपण पण कामाला लागा, खूप कामं पेंडिंग आहेत. हो, मॅम. कळतंय तुम्हाला? प्लीज मूव फास्ट. काय 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 जात व्हॉट? मी जस्ट जात होतो. आउट फास्ट. ओके ऍक्च्युली माझं काम होतं काय मॅडम. काम आहे तुमचं आता? मला 15 दिवस रजा हवी आहे मॅडम. का? मला फिरायला जायचंय. मला टेन्शन आलंय, स्ट्रेस आलाय, कामाचा फटीग आलाय मला एकदम. कसला फटी? रोज रोज काम करून एकदम असं. अरे फटीच्या माणसा, 2 रुपयाचं तरी काम करतोस का रे? कसला फटी आणि कसला स्ट्रेस? सॉरी. रोज आपल्या कामाला उशिरा यायचं. मी उशिरा येतो मॅडम. मी उशिरा येतो मान्य करतो, पण एकदा आल्यानंतर वाघासारखं काम करतो मॅडम. अख्खं ऑफिस मी सांभाळतो मॅडम. अरे साधं पाय मुरगळ्याचं बेरिंग नाही सांभाळतायत तुला हो. आणि ऑफिस सांभाळायच्या गोष्टी करतोस. हा? ते राईट. जा ना, जा कामाला जा जा. काही मिळणार नाही सुट्टी बिट्टी. आउट. फायनल आहे म्हणजे आउट आहे. या इट इज फायनल. हो. आई. आता हा दुखत होता ना. हो सॉरी. झाली टंगळ मंगळ करून, तर जरा प्लीज जरा कामाला लागा प्लीज. मूव. काही सुट्टी वगैरे मिळणार नाही. आउट. ठीक आहे म्हणजे मग गो टू तुम्ही- युअर डेस्क प्लीज. एकदम फायनल काही नाही. या ठीक आहे. प्लीज. बघा नाही तर चुटपुट लागून राहील कशाला तुम्हाला. चुटपुटू? काय नवराच माझा का बॉयफ्रेंड? वाव. शट अप. आउट. कामाला का? स्वतःच्या हक्कांसाठी लढलंच पाहिजे. रिमूव्ह युअर हँड्स. रिमूव्ह युअर हँड्स. मला दिवाळीचा बोनसाय हवाय. काय हवंय? हो काय हवाय? मला दिवाळीचा बोनसाय हवाय. ऑफिस मधला प्रत्येकाला तुम्ही बोनसाय देता, मला आजपर्यंत बोनसाय दिलेला नाही. आय वॉन्ट माय बोनसाय राईट नाव. ऐक ए अकलेच्या बोनसाय झाडा. जो शब्द आपल्याला बोलता येत नाही ते मागायची लाज नाही वाटत तुला? इट इज नॉट बोनसाय, त्याला बोनस म्हणतात. बोनस. ठीक आहे, मी आय जास्त घातला, मला बोन्स द्या. बोनस बोनस म्हणतात त्याला. त्याला बोनस म्हणतात. आणि असं काय केलंस रे तुला बोनस द्यायचं? हा? असं काय मोठे तारे तोडलेस तू? हा? 1.5 दमडीची लायकी नाही त्याला बोनस मागायला. कशाच्या आधारे बोनस मागतोस तू? इतना हसीन. ओरडते ना मी. गाणं कसलं करतोस मध्ये? 2 रुपयाचा प्रॉफिट कधी कंपनीला दिला नाहीस तू. कशाच्या आधारे बोनस मागतोस तू? नॉनसेन्स. आउट. काही मिळणार नाही बोनस वगैरे. अरे ए, काय काय चाललंय? प्लीज प्लीज. प्लीज बोनस द्या. घरात पैसे नाही येतो. दिवाळी तोंडावर आली हो. मला बोनस द्या हो. मला पैसे द्या. आमच्या ज्या गरजा आहेत ना, अगदी मिनिमम गरजा आहेत, त्या सुद्धा आम्हाला भागवता येत नाही हो. म्हणजे बायकोला ब्युटी पार्लर मध्ये जायचं नाही, जाता येतो. ही तुझी गरज आहे. हो तिची आहे ना. काही मिळणार नाही तुम्हाला बोनस वगैरे. तुम्ही प्लीज जा. म्हणजे स्वतःकडे पैसे नाहीत म्हणून तुमच्यासाठी गिफ्ट सुद्धा आणलंय. हे बघा आणलंय, दाखवतो तुम्हाला. तुम्हाला वाटेल. हे घ्या. हे घ्या. हे काय आणले तुम्ही? हे कारेट आहे. आंघोळीनंतर फोडायचं असतं ना. हे एवढं? आमच्यासाठी एवढं असतं. आता तुमच्यासाठी मला माहित नाही केवढं लागेल म्हणून मी घेऊन आलो. तू कारेट म्हणून कलिंगड आणलेस माझ्यासाठी? हे कलिंगड आहे. याला कलिंगड म्हणतात माणसा. ठीक आहे, एक काम करा, तुमच्या मुलाला द्या. सांगा चौघुले मामाने दिलाय. मग मी भाऊबीजेला येईन तेव्हा ए, त्याच्याशी ए, बोल. तू काही भाऊ बिऊ नाहीयेस हा माझा. प्लीज. ठीक आहे, विशू पाडवायला येईन मग. ए शाळे. काय पडवायला? काय पडवायचा काय संबंध आहे? आता अभ्यंग स्नानाला प्लीज बोलवू नका. काय नाही, काय नाही, नाही चौगुले, तुम्ही एक काम करा. तुम्ही अभ्यंग स्नानाला याच. ओ रिअली? हो खरंच तुम्ही या. काय सांगताय? हो, म्हणजे काय करत माहितीये का मी? त्या पायाखाली ना तुम्हालाच काराटे म्हणून चिरडे नसा. आउट. जा स्वतःच्या कामाला जा प्लीज. म्हणजे हे मग आपण आता बोन्स कन्फर्म समजूया. कन्फर्म मिळणार नाही. आउट. ठीक आहे. हे कलिंगड घेऊन जा. मॅडम, माझ्या मुलीने 4 वर्षाच्या मुलीने तुमच्यासाठी चिठ्ठी लिहिली आहे. ती मला तुम्हाला द्यायची होती. घ्या मॅडम चिठ्ठी. हा, ठीक आहे, मी वाचते नंतर. नाही, आता वाचा. तुम्हाला तिचं अक्षर नाही लागलं तर मी सांगेन काय आहे ते. प्लीज. 4 वर्षाची मुलगी आहे माझी. प्लीज वाचा हा मॅडम. ठीक आहे वाचते. प्लीज. प्रिय विशू मावशी,
माझा गोड गोड पप्पा तुला घे. हे काय हे काय पापा आहे, गोडगोड पापा तुला घे. पप्पा चुकून लिहिले त्यांनी 4 वर्षाचे. गोडगोड पापा, गोडगोड पापा तुला घे. पप्पा विशू मावशी प्लीज तू पप्पांना बेसीन दे. या पप्पा बोनसाय म्हणतो आणि मुलगी बेसीन म्हणते. 4 वर्षाची मुलगी आहे. जरा प्लीज पुढे बर वाचा. ठीक आहे, हरकत नाही. तू पप्पांना खूप खूप पैसे दे म्हणजे ते मला डॉल आणतील. हाऊ स्वीट. भुईचक्र आणतील, फुलभाज्या आणतील, खाऊ आणतील. हाऊ स्वीट इज दॅट. विशुमावशी विशुमावशी मी जर या दिवाळीला खाऊच खाल्ला नाही आणि उपाशी राहिले तर तुला आवडेल का ग विशुमावशी? पोअर गर्ल. काल आमच्याकडे पैसे नव्हते तर पप्पांनी मला तांदळाच्या पिठात पाणी घालून दूध म्हणून दिलं. ते मी पण प्यायले. माझा पप्पा खूप क्यूट आहे, हँडसम आहे. इश्श. त्यांना त्रास नको देऊस. त्यांना 15 दिवस सुट्टी दे. थँक्यू. सापात साप घोनस. माझ्या पप्पाला दे तू बोनस. बुबू करतो भॉ भॉ भॉ. बोनस न देणाऱ्याच्या आईचा घॉ. काय हे पत्र तुमच्या 4 वर्षाच्या मुलींनी लिहिलंय? हो, लिहिलंय. तुम्हाला काय लाज वाटते? खरंच लिहिलंय. हा, कुठल्या थराला उतरताय? खरंच लिहिलंय माझ्या. 4 वर्षाच्या मुलीला माझ्या पुढ्यात उभं करता तुम्हाला लाज नाही वाटत? नाही, खरंच तुम्ही लिहिलं ना पत्र? खरं सांगा, तुम्ही लिहिलंय ना पत्र? तुम्ही कसं ओळखलं? त्या 4 वर्षाच्या मुलीने लिहिलं पत्र असं सांगतो आणि स्वतः खाली सही करतोस. एवढंच चुकलं नाही तर खपलं असतं यार. नाही तर मला कळलंच नसतं ना ते. नॉनसेन्स. आउट आउट फ्रॉम हिअर. आउट. म्हणजे तुम्ही मला बोनस देणार आहात? मिळणार नाही. फायनल विचारतोय, मला बोनस मिळणार आहे की नाही? मिळणार नाही. बस बस. माझ्यावर आवाज. Enough! माझ्यावर आवाज. येस, तुझ्यावर. मला जर आता बोनस मिळाला नाही. अरे तू रे. येस अगं तू ग. अगं तू. मला जर आता बोनस मिळाला नाही हा तर मी ऑफिसच्या खिडकीच्या बाहेर उडी मारून आत्महत्या करेन. जेलमध्ये जाशील तू. व्हॉट यू से? जा मार. काय जग. मी खरंच मारेन ना. मी सिन्सिअरली सांगतोय. जा उडी मार. आत्ता जातो मी. राईट नाऊ आय एम गोइंग. गो. आता का नाही म्हणतात? काय कुणी अडवलं? कुणी अडवलं? मला वाटलं तुम्ही थांबा म्हणाल. गो जम्प. विशू पापी आहेस तू. बोनस दिला असतं तर काय झालं असतं? उघड. अरे या माणसाने खरंच उडी मारली. अरे मी याचा चेक रेडी केला होता बोनस. कसा रे लोचटासारखा आलास तू? हा? धमकी देतोस मला उडी मारण्याची? ग्राउंड फ्लोअरला ऑफिस आहे आपलं. तिथून उडी मारणार आहेस? गो टू युअर डेस्क. गो गो. म्हणजे चेक रेडी आहे की नाही? रेडी नाहीये. तुला बोनस मिळणार नाही. धोका धोका. धोका 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 धोका.